महाराजांच्या पायथ्याशीच आपण पोहोचू शकतो, त्यांच्यापर्यंत आपण कधीही पोहोचू नाही शकत. पर जो ट्रेक में मजा आया है, माँ की अखिया क्या ही बताए. सुपला शॉट देते का काय सिपला बस. आला ना आला, घाटचा रोड आला. टॉप लेवल मध्ये सनसेट होते. हाय 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 अरे बाल्या, अरे मला का पॅनिक करतो असं दाबून. मित्रांनो आता जेवण केलंय आणि निघालोय. अरे बस ना, ती दुर्वावरती बस पटकन. काय तुझं लागा का नाही. तेच की, सॉरी मित्रांनो ढेकर दिली. पण आत्ता जस्टच आपलं जेवण झालंय आणि आपल्या माईकचा डेड कॅट हरवला. आय मीन हेल्मेट रिमूव्ह करताना पडला. सो आता काय आता काय आता काय. गणपती बाप्पा मोरया. इसलिए मैंने गाड़ी भगाई क्योंकि जूते में ना मैंने वो ट्रैक करने के बाद धूल भी बहुत जम गई थी. और अब खाना खाने वक्त वहाँ पे बहुत सारी मतलब पसीना पसीना हो रहा था. तो बाहर आने का वहाँ पे तो कुछ नहीं था ना इतना. तो फिर मैंने भगा के उस मेश वाले पार्ट में ऐसा अंदर हवा घुसने को दिया. फिर ऐसा कुछ करके दिख रहा है. ये ब्लैक शूज़ है फिलहाल के लिए. तो सॉरी वाइट शूज़ है फिलहाल के लिए, पर ये ओरिजिनल में वो ब्लैक. साला पर जो ट्रेक में मजा आया है, माँ की अखिया क्या ही बताए. राडा राडा करके राडा. राडा ला राडा ट्रिक पे. आओ आओ आओ. मॉर्निंगला आपण इथं वेट करत बसलो होतो, जे तुम्ही पहिल्या पार्टमध्ये पाहिलं. आणि आता चालू आहे तिसरा पार्ट. काय सांगा, मी जर अशीच बडबड करत राहिलो ना तर आपला चौथा पार्ट पण तयार होईल. अरे पण किती आहे इथं हे काय म्हणतात त्याला, आव इथं किती हे आहे ब्रेकर ह्या हायवेला. हाँ नमस्कार आबा, तात्या मामा कामा गोमा. सॉरी आवाज तुम्हाला असा एकदम खरखर 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 करून येत असेल, पण डेडिकेट नाही आहे त्यामुळं तुम्हाला ही गोष्ट सहन करावी लागेल थोड्या कारणांसाठी. आपल्याकडे आहे रूममध्ये, पण आता नाही आहे ना. सो अब क्या ही बोले. काय विषय काय माहिती, इथं ट्रॅफिक एवढं का जाम झालंय. अरे भाई हो सिपला बस सुपला शॉट देते का काय सिपला बस.
ट्रॅफिकमधनं एकदा जर वैताग येतो माहिती का, आणि त्यात अजून परत ट्रॅफिकमध्ये कशाला अडकायचं आहे तेव्हा. चला आलो आपण आपल्या रोडवरती, बॅक टू द घाट सेक्शन. पोरं काय क्रिकेट खेळतायत, आम्ही पण काय. ओ भी दिन क्या दिन थे, बस यार यही तो है. देखे कहाँ गए वो दिन, बस ऐसा ही चल रहा है अभी. वो कुठे गेले. ट्रॅफिकमध्ये राहिले ते अजून ॲज युज्युअल प्रत्येक टाईम सारखं. काय अवघड आहे यांचं. आला ना आला, घाटचा रोड आला. काय म्हणतोय, काय म्हणतोय. राडा राडा. अबे ये इर्टिगा क्या चल रही है तू, हम लोगों की वाट लगा रही है तू. कॉर्नरिंग करते करते जाएंगे ना हम लोग. चलो भाइयों, अब इंट्रो में लगाते हैं सॉन्ग और फिर मिलता हूँ आपको मैं ये कॉर्नरिंग ख़त्म करने के बाद. ओके टाटा नॅनो. अरे ही टाटाची 4x4 कोणते मला पण माहीत नाही रे एवढी आयडिया. नाही ना, टोयोटा ग्लांजा आहे ना तिथं. तेच आहे ना. आणि ही किती लोड आले बघ. आता नसल काही तर आपण जाऊ शकतो ना गाचकन. तेच आहे ना होंडा सन. एवढं कातड निवळ. बॉस येडा काय तर शिकलोय, काय तर आहे म्हणून करतोय. मोरया मंगल मूर्ती मोरया. अरे भाई हे काकू काय करायला लागले. कॉर्नरिंग पोलीस का काय मोबाईल चालत बसले, काय विषय नाही. हां सकाळी सकाळी आपल्याला इथे 1250 दिसल्या होत्या. GS 1250. हां थांबा. ओके मित्रांनो, हा जुना मुंबई पुणे हायवे आणि खालचा जो आहे ना तो नवीन मुंबई पुणे हायवे. तिथं टू व्हीलर अलावच नाही आहे.
इथून नाही दिसत, बट थांबा मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. एक सिनिक व्ह्यू दिसतो असा. संध्याकाळच्या टायमाला आम्ही अलिबागवरून येत होतो ना, त्या टायमाला पाहिला होता. खतरनाक व्ह्यू दिसतो, खतरनाक व्ह्यू. बघूया इथं नाही, पुढं. अरे बायकर्स फूड पॉईंट व्हायला लागले. ओके, काय विषय नाही, बायकर्स फूड पॉईंट बनवा, कारण ते त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. कारण घाटामध्ये चहा, कॉफी, नाश्ता ह्याची सोय असेल तर बायकर्स त्याच्याहून पलीकडे सुखासाठी त्यांना काही लागत नाही. हो, पोलीस जर तुमच्याकडे, अरे किती कचरा आहे हा. अरे काय चेष्टा म्हणले का. हो बघ पुलावरच काय विषय हो. हो बघ ना पुढं मध्ये थांबू ना. होय, आईची कटकट. हो, सनसेट व्हायला लागलाय. त्यांना दिसतंय का बघ, टॉप लेवल मध्ये सनसेट होते. हाय हाय हाय, खतरनाक, विशेष. फोटो काढतोय. आणि खालच्यामध्ये टू व्हीलर अलाव नाही आहे. ट्रॅफिक बघा कसं होते, एकदम बेकार रे बाबा. आम्ही एकदा इथं अनुभव घेतला होता. कशाला अध्यक्ष आहे यो. बाई काय दिसतंय. सनराईज पण बघायला भेटला आज, आणि सनसेट पण असा एक नंबरमध्ये. खरंच खतरनाक म्हणजे खतरनाक. सनसेट तर पाहिला आहे, बस आता लोणावळ्यामध्ये कसं ट्रॅफिक लागतंय त्यावर डिपेंड आहे फक्त. आता काय होते काय नाही, कारण जेवण झालंय बऱ्यापैकी, खास झालंय जेवण, त्यामुळं झोप लागायचे चान्सेस खूप आहेत. जे आपल्याला काम करायचं होतं ते होईल अशी काही अपेक्षा नाही आहे आता. बघूया, तरी झालं तर ठीकच आहे, नाही झालं तरी ठीकच आहे. बाकी आपल्या लेफ्ट साईडला ना खंडाळा तलाव आहे. इथं खूप जण येऊन फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, बट आपण तिथं कधी गेलोच नाही. काय खरं ना हवाई रिक्षा आले तुमचं. अरे अरे बाल्या, अरे मला का पॅनिक करतो असं दाबून. नको का टेन्शन घेऊ, नाही पाडत तुला. एक स्क्रॅच सुद्धा येऊ देणार ना तुझ्या अंगावर. ती चंद्र कसा दिसतो टॉप लेवल मध्ये. फक्त नीट धरून बस. बस मित्रांनो, बघता बाला काय करतोय आपला पिलियन. त्याला असं वाटलं की बाबा अरे भाई इथनं निघत नाही गाडी, तसं धपकन माझे खांदे दाबून ठेवते. पण मग त्याने होतोय ना मी. बाल्या तसं दाबू नको, टेन्शन घेऊ नको, नाही काय हो, तू सुखरूप जाणार तू. अरे मला असं वाटतं की बाबा आईची कटकट मी काय तर केलं का काय. म्हणजे आता मागणं कोणतं आलंय का चिटकायला का, माझा मी कॉन्फिडन्स लूज केल्यासारखं होतंय. त्यामुळं टेन्शन घेऊ नको, फक्त धरून बस. हे बघा मित्रांनो, हे हा कसा दिसतोय चंद्र, फुल मून. आज पौर्णिमा आहे का बरे बाल्या, आज पौर्णिमा आहे का. अरे टॉप की रे, कसल्या मुहूर्तावर आपण आज ट्रेक केला रे महाराजांच्या पायथ्याशी.
महाराजांच्या पायथ्याशीच आपण पोहोचू शकतो, त्यांच्यापर्यंत आपण कधीही पोहोचू नाही शकत. आणि आपली तेवढी नाही आहे, पण ते शब्द नाही बोलायचा मला, नाही आहे, खरंच नाही आहे, कोणाचीच नाही आहे महाराजांपर्यंत पोचायची. फक्त महाराजांच्या पायथ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो बस. हा समोरचा चंद्र काय दिसतोय यार, होय होय कडक, एक नंबर. ह्याच गोष्टीवरती कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खरंच रे, हे 3 पार्ट बनवले ना, खरंच एन्जॉय म्हणजे जेवढं काय आम्ही फील केलं ना तिथं, ते पूर्ण एकदम रॉच्या रॉ व्हिडिओ आहे तो आहे असा. मित्रांनो, आता काय करूया आपण व्हिडिओ बंद करूया, कारण मी पण खूप थकलो आहे. आता ट्रॅफिक लागणार आपल्याला भरपूर, पुण्यामध्ये घुसल्यानंतर रूमवर जाईपर्यंत आय थिंक 2 तास लागतील आपल्याला. एवढं ट्रॅफिक दाखवते मॅपवरती तर आज वीकेंड असल्यामुळं. सो तुम्हाला जेवढा काय व्हिडिओ आवडला आहे तेवढं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा. आणि कोणचा पार्ट जास्तीत चांगला होता, तुम्हाला फन आला तो बघायला, ते कमेंटमध्ये शेअर करा जरूर, पण मला पण ॲप्रिशिएशन भेटेल. सो जास्ती काय नाही बोलणार, माझ्या बोलण्याच्या ह्याच्यावरून समजत असेल तुम्हाला की बाबा थकलेत समजे म्हणून. सो जय श्रीराम. भेटूया अशाच नव्या एका राईडवरती, एका सिरीजमध्ये, व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर अँड लव यू.